काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा अपघात झाला। भंडारा भिलेवाडा इथं अपघात झाल्याची माहिती आहे। पटोलेंच्या अपघातावर अतुल लोंढे यांनी भाजपवर आरोप केला आहे। तर घातपात करण्याचा हा डाव होता का असा सवाल त्यांनी केला आहे। लोंढेंनी हा सवाल विचारलाय। विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपूर्ण निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल लोंढेंनी केलेला आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, नाना पटोले काँग्रेसचे महत्त्वाचे नेते राज्यातील आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे। कार्यक्रम आटोपून ते येत असताना रात्रीच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यावरून आता अतुल लोंढेंनी भाजपवर निशाणा साधलेला आहे। तुम्हाला विरोधी पक्षाला संपवून ही निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल त्यांनी केलेला आहे। तर घातपात करण्याचा डाव होता का असा सवाल लोंढेंनी केलाय। आणि यावर बोलण्यासाठी स्वतः अतुल लोंढे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अतुल लोंढेजी, तुम्ही आरोप करताय भाजपवर सरळ पण या आरोपांचा आधार काय आहे, का तुम्ही असे आरोप करता? जागेवर हा ऍक्सिडेंट झाला, ती कर्धा नावाची जागा आहे, तिथे रोडचं बांधकाम सुरू आहे। तिथे स्पीड स्लो होत असते आणि असंही नाही की समोरासमोरून मारलं की लाईट असेल, लाईट दिसला नाही किंवा स्पेस कमी होता, अशा याच्यात मागून येऊन मारणे जे जीवावर बितलं असतं। ते नशीब की बाजूला लागून लेफ्ट साईडला बाजूला लागलं आणि तो आयसरचा ट्रक होता। तर मला एक सांगा की तुम्ही जो व्यक्ती विधानसभेचा अध्यक्ष राहिलेला आहे, जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे, सरकार गेल्यावर तुम्ही त्यांची सगळी सिक्युरिटी काढून टाकली, त्यांचीच नाही तर त्या पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, त्यांची सिक्युरिटी कमी करून टाकली, थोरात साहेबांची सिक्युरिटी कमी करून टाकली, आमचे विरोधी पक्षनेते त्यांची सिक्युरिटी कमीच आहे, ते नक्षलाईट एरियामध्ये फिरत असतात। अशा परिस्थितीमध्ये अशा असाधारण पद्धतीने जर ऍक्सिडेंट होत असेल, देवाची कृपा की जीवावर बेतलं नाही आणि थोडंच थोड्यावर निभावलं, तर मग अशा वेळेस आम्ही जर घातपाताचा संशय व्यक्त करत असेल तर काय चूक आहे? सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस तसं प्रत्यक्षदर्शी तसं दिसत आहे। आम्ही त्याची चौकशी मागितली आहे, रितसर तक्रार थोड्या वेळात दाखल होऊन जाईल डीजीपी कडे आणि लोकल पण लोंढेजी, तुम्हाला कोणावर संशय आहे आणि हा जो टेम्पो आहे धडक मारून गेला होता मागून, तो कोणाचा होता, त्याचा नंबर काय, हे सगळे डिटेल्स आहेत का तुमच्याकडे? ते आता सगळं जे आहे ते आता पोलिसांना शोधायला पाहिजे। शेवटी काय आहे की ते काही साधारण व्यक्ती तर नाही आहेत आणि संविधानाने तर साधारण व्यक्तीची पण सुरक्षा राज्यावर सोपवलेली आहे। म्हणजे प्रदेश अध्यक्ष आहे, निवडणुका आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर असं होत असेल तर ही म्हणजे फार चिंतेची आणि गंभीर बाब आहे आमच्याकरता। आता तुम्हाला सांगतो मी, प्रचाराची पातळी बीजेपीने काय गाठलेली आहे। त्या दिवशी सन्माननीय नितीनजी गडकरी मुख्यमंत्री चंद्रपूरला गेले, तिथे एक विधवा महिला निवडणूक लढते आमच्याकडनं, सन्माननीय प्रतिभाताई धानोरकर, त्यांचे पती जाऊन 1 वर्ष झालं नाही, तिथे ते शिलाजीत देणार म्हणतात मुनगंटीवारांना। देशाचे प्रधानमंत्री बसले असताना तिथे मुनगंटीवार सांगतात भावा बहिणीच्या संबंधाबद्दल की भाऊ बहिणी कसे कपडे काढून, म्हणजे बोलू पण शकत नाही आपण। म्हणजे ही भाजपची संस्कृती आहे का? तुम्ही या थराला का जाता आहात? तुम्ही इतकं वाईट काँग्रेसबद्दल का बोलता आहात? आणि समाजामध्ये अशा लोकांना राहण्याचा अधिकार आहे का? या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर ते किती काँग्रेसवर चिडलेले आहेत हा सरळ प्रश्न जो आहे तो समोर येतो। आम्ही आता मागणी केलेली आहे, आता जी आमची तक्रार जाईल थोड्या वेळात, की मागणी केलेली आहे की आमच्या सगळ्या नेत्यांच्या सिक्युरिटी तुम्ही आता व्यवस्थित पूर्ववत करा। उद्या कमी जास्त झालं त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? निश्चितच लोंढे सर, हा जो अपघात झालेला आहे त्याच्याविषयी तुम्ही सांगितलं काय घडलं, कशा पद्धतीने घडलं, तुमचा संशय काय आहे आणि दुसरं म्हणजे कोणी हे असं का केलं असावं? नाही, आपल्याला सांगितलं ना, आता निवडणुका आहे, कशा पद्धतीने प्रचाराची खालची पातळी जी आहे ती भाजप गाठत आहे आणि सिक्युरिटी तुम्ही का विड्रॉ केली? बावनकुळेंची काय अशी असाधारण परिस्थिती आहे, काय त्यांच्यावर काय झालेलं आहे की त्यांना एवढी मोठी सिक्युरिटी आहे? ज्यांना गरज नाही त्यांना फार मोठ्या सिक्युरिटी देऊन ठेवलेले आहे, ज्यांना गरज आहे ते नक्षलाईट एरियामध्ये फिरतात, जे गावामध्ये फिरतात, ज्यांच्यावर अशा पद्धतीने ऍक्सिडेंट झाला त्यांच्या संदर्भात विचार न करता अश्लाघ्य आरोप करतात आहे, काय नीच आरोप करतात आहे, असं उलट खालच्या स्तरावर जाऊन बोलतात। म्हणजे जी भाषा यांची का घसरली एवढी आमच्याबद्दल? अरे आम्ही राजकीय हे आहो, आपण एकमेकांचे विरोधक, शत्रू वैरी नाही ना। आणि जीवावर बेतल्यानंतर तुम्ही हे अश्रू ढाळणार का? सांगतात की तुम्ही पुरावे द्या। आम्हाला माहित असतं, पहिले पूर्वकल्पना असती तर आम्ही ही घटना उच दिली नसती ना। काय कारण आहे एवढ्या स्तरावर जाऊन प्रचार करण्याचा? एक महिला तिथे उभी आहे, ती तिच्या जीवनामधला एवढा मोठा नुकसान झालेलं आहे, त्यांचं अवेळी बाळूभाऊची डेथ झालेली आहे, तिथे जाऊन तुम्ही एवढा खालच्या स्तरावरचा प्रचार करता? निश्चितच
लोंढे सर, थोडंसं थांबा, आपल्याकडे अतुल भातखळकर हे जोडले गेले आहेत फोन लाईनवर, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात. भातखळकर सर, तुमच्या आता संशय व्यक्त केला जातोय की हा घातपात घडवण्याचा प्रयत्न होता आणि त्याचबरोबर सुरक्षा द्यावी, सुरक्षा सरकारनं का काढून घेतली असा एक मुद्दा जो आहे तो काँग्रेसकडून उपस्थित केला जातो. तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाना पटोलेंच्या गाडीला अपघात झाला होता. बेशरमपणाचा आरोप आहे. अतुल लोंढे किंवा नाना पटोले हे भ्रमिष्ट झालेले आहेत, हताश झालेले आहेत. गेल्या 20 दिवसापेक्षा जास्ती दिवसांपासून देशभरामध्ये आचारसंहिता चालू आहे. सर्व नियंत्रण इलेक्शन कमिशनचं आहे आणि त्याच्यामुळे इतके हास्यास्पद आरोप करणं ही राहुल गांधींची परंपरा आहे. गेल्या निवडणुकीत कर्नाटकमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर थोडं हल्लं तर ही आरडाओरड केली आणि त्या चौकशीत काय निष्पन्न झालं तर काहीच निष्पन्न झालं नाही. आणि त्याच्यामुळे नाना पटोले एक बिन महत्वाचे भ्रमिष्ट नेते आहेत. त्यांनी असले खोटे नाटे आरोप करण्यापेक्षा त्यांचा उद्धव ठाकरेंवर आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावर जो राग आहे तो राग त्या ठिकाणी व्यक्त करावा. तो भ्रमिष्टपणा आणि हताशपणा भारतीय जनता पार्टीवर खोटे नाटे आरोप करून दाखवू नये एवढंच मी सांगेन. आम्ही यांच्या आरोपांना काडीतकी किंमत देत नाही. जी चौकशी करायची आहे ती चौकशी करा आणि त्यामुळे असलं घाणेरडं राजकारण करण्याचं काम वर्षानुवर्ष काँग्रेसने केलेलं असल्यामुळे काँग्रेसलाच असले खोटे नाटे आरोप सुचू शकतात. मी नाना पटोलेंच्या या आरोपाचा, अतुल लोंढेंच्या आरोपाचा तीव्र निषेध करतो. पण भातखळकर सर ते म्हणतात की याची चौकशी झाली पाहिजे. भातखळकर सर यांनी फोन ठेवलेला आहे आणि आपण त्यांच्या आरोपांना किंमत देत नाही असं भाजपचे भातखळकर यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे अतुल लोंढेंनी मात्र गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. आणि या सगळ्यांमध्ये नाना पटोले ज्यांच्या गाडीला अपघात झाला होता त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे तेही बघूयात. व्हिडिओ व्हायरल होत आहे की ज्याच्यात माझं ऍक्सिडेंट झालेला आहे. असं कुठलंही काही झालेलं नाही. फक्त एका ट्रकनी आमच्या गाडीला बाजूनं एक घासत गेली ती गाडी आणि त्याच्यामुळे थोडा वेळ त्या ठिकाणी थोडा प्रश्न. पण तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे असं कुठली अप्रिय घटना घडली नाही. मी आज अजून प्रचाराला निघालेलो आहो. आपण सगळ्यांना चिंता वाटते असं मला कळतं की मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ पाहून आपण लोक चिंतित आहात. असं चिंतेचा कुठलाही भाग नाही. आपण सगळेजण प्रचारात राहा. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत यावेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडीचं जास्त खासदार निवडून पाठवायचे आहे आणि एक तानाशाह प्रवृत्ती जी भाजपची आहे त्या प्रवृत्तीला आपल्याला सत्तेच्या बाहेर काढायचं आहे. त्यामुळे आपण सगळे सुरक्षित आणि ताकदीनं प्रचार करा असं मी आपल्याला नम्र विनंती करतो. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.